वेलकम टू पॅशन कट्टा। आज आपल्या कट्ट्यावर एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि या व्यक्तीने ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्या सर्वच क्षेत्रात एक वेगळीच छाप उमटवलेली आहे आणि म्हणूनच त्यांना 7 वेळा बंजारा भूषण पुरस्कार मिळालेला आहे। तर भेटूया अशाच एका डॅशिंग व्यक्तिमत्वाला, चंद्रकांत काळूराम पवार। नमस्कार सीके जी। नमस्कार नमस्कार। सीके बोललो मी, पण चंद्रकांत काळूराम पवार। वालतूर खेडी एक छोटंसं गाव यवतमाळ जिल्ह्यातलं आणि तिकडून तुम्ही मुंबईपर्यंत प्रवास केलात आणि हा प्रवास नुसताच प्रवास नव्हता, तर ह्या जर्नीमध्ये तुम्ही जवळजवळ 7 वेळा बंजारा भूषण आणि असे बरेच अवॉर्ड्स तुम्ही समाजातून किंवा सोसायटी सगळ्या याच्यातून तुम्ही मिळवलं। तर मग हा जो प्रवास तुमचा होता एका छोट्याशा तांड्यातून ते मुंबईमध्ये किंवा जे काय तुम्ही नाव केले संपूर्ण भारतभर तुमचं नाव आहे, तर ती जर्नी आम्हाला ऐकायला खरंच आवडेल। आणि वालतूर खेडी म्हणजे वसंत खेडी हे नाव आहे माझ्या तांड्याचं। त्या तांड्यातून मी जेव्हा 6-7 वर्षाचा असेल, 6-7 वर्षात माझे आजोबा लालसिंग थावरा पवार यांना एक शिक्षणाची गोडी होती। स्वतः अशिक्षित होते, पण न जाणो त्यांना शिक्षणाचं त्यावेळेस काय समजलं आणि काय समजत होतं मला माहिती नाही, पण मुलांनी शिक्षण घ्यावं अशी त्यांची एक आवड होती। त्यामुळे 6-7 वर्षांची मुलं त्यांना दिसली डोळ्यासमोर आणि ती शाळेत न जाणारी असली तर स्वतः जायचे, त्या मुलांचा हात पकडायचे, शाळेत घेऊन जायचे। आमच्या तांड्याजवळून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावर भवानी जहागिरी हे गाव आहे, त्या गावामध्ये शाळा, आमच्या तांड्यात शाळा नव्हती त्यावेळेस। तर स्वतः जाऊन नाव दाखल करायचे ते आणि नंतर त्या मुलाच्या आईवडिलांना किंवा मुला-मुलीच्या आईवडिलांना सांगायचे तुझ्या मुलाचं नाव मी दाखल केलेलं आहे शाळेत, याला उद्यापासून शाळेत पाठव। तर माझे नाव तसंच दाखल केलं त्यांनी आणि तेव्हापासून माझं पहिलीपासून तर 6वी पर्यंत शिक्षण त्या भवानी गावात झालं। प्राथमिक शिक्षण माझं तिकडे झालं। त्यानंतर त्या वर्षी मुलं कमी होती शाळेत शिकणारी, म्हणून 7वीच्या इयत्तेमध्ये म्हणजे 6वी मी पास झालो, पण 7वीच्या इयत्तेमध्ये आमच्या भवानीची ती शाळा जिल्हा परिषद शाळा 7वीच्या इयत्तेपुरती बंद झाली। म्हणजे 7वीसाठी 1 ते 6वी पर्यंत शाळा होती, पण 7वीसाठी बंद करण्यात आली। मग आमचं नाव त्या ठिकाणी त्याच वर्षी नेमकं आम्हाला 7वीचं शिक्षण दुसऱ्या गावी घ्यावं लागलं। मग तिथून माझे बाबा काळूराम लालसिंग पवार हे पण आता माझ्या आजोबांचाच आदर्श घेतल्यामुळे, माझे बाबा अशिक्षित, माझी आई अशिक्षित, शेतमजुरी शेतकाम करणारी ही शेतकरी सगळी, पण माझे बाबा अशिक्षित जरी असले माझ्या बाबांनाही शाळेची आवड। शिक्षण शिकून माणूस मोठा होतो, न जाणो त्यांना त्यावेळेस काय समजलं, पण शिक्षण शिकून माणूस मोठा होतो हेच त्यांना समजत होतं। म्हणून मला ते शिक्षणासाठी बिटरगाव म्हणून एक गाव आहे, तर बिटरगावाला माझं 7वीचं नाव त्या ठिकाणी दाखल केलं। मग 7वी मी बिटरगावला केली, परंतु बिटरगावला पुढे शाळा नव्हती, म्हणजे 10वी 11वी 12वी जर शाळा करायची असेल तिथे कॉलेज पण नव्हतं। नंतर मग 7वीच्या नंतर माझं 8वी पासून नाव दाखल पुसदला केलं, छत्रपती शिवाजी विद्यालय पुसदला माझं नाव दाखल केलं आणि 8वी ते 10वी पर्यंत मी त्या शाळेत शिक्षण घेतलं। 11वी पासून तर ग्रॅज्युएट पर्यंत माझं पुसदलाच फुलसिंग नाईक महाविद्यालय परिचित त्या ठिकाणी कॉलेज आहे पुसदला, आणि अमरावती विद्यापीठामध्ये एक नावलौकिक कॉलेज आहे, त्या ठिकाणी माझं 11वी ते ग्रॅज्युएशन कॉलेज झालं। आणि ग्रॅज्युएट नंतर मग मी मुंबईला आलो, या ठिकाणी आरकेटी कॉलेज उल्हासनगरला मी MA केलंय, पूर्ण MA फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट, आणि जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे BEd कॉलेज हे शिवळे तालुका मुरबाड जिल्हा ठाण्यामध्येच, तर त्या ठिकाणी मी BEd केलं। हो। मग शिक्षक बनण्याचं आधी ठरवलं होतं का तुम्ही? नाही, मुळात कसं होतं माझं, मी 10वी पास झाल्यानंतर माझ्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शिक्षणासाठी मला पुरेसा पैसा घरून लावला जात नव्हता, म्हणून मी 11वी पासूनच आसेगावकर फार्म हाऊसमध्ये मी 11वी पासून मी 10 रुपये रोजंदारीने काम करायला सुरुवात केली। म्हणजे शाळा कॉलेजच्या नंतर मी ते काम करायचो आणि कॉलेज करायचो, दोन्ही गोष्टी मी काही सांभाळायचो। त्याच्यातून मी माझं अर्निंग सोर्स सुरू केलाय आणि मी त्या ठिकाणी ग्रॅज्युएट पूर्ण केलंय। त्यानंतर ग्रॅज्युएट नंतर मी मुंबईला DMCC कंपनी अंबरनाथला केमिकल कंपनी आहे, त्या ठिकाणी ॲज अ पेंटिंग वर्कर म्हणून, म्हणजे ज्याला आपण बिगारी काम म्हणतो, ते बिगारी कामाला मी सुरुवात केली। पण माझं एकमेव ध्येय होतं शिक्षणासाठी। हे जे कामं करतो ही कामं आपल्याला फक्त शिक्षण घेण्यापुरतं अर्निंग सोर्स असलं पाहिजे, फीस भरण्यासाठी, पुस्तके घेण्यासाठी किंवा कॉलेजमध्ये नाव दाखल करण्यासाठी आपल्याला पैसे पाहिजे, कारण अर्निंग सोर्स गरजेचं आहे। त्यामुळे मी हे पैसे कमावून हे शिक्षण घेत गेलो। त्याच्यानंतर मी असंच काम करत करत माझा भाऊ पण सुधाकर आता सध्या प्राध्यापक आहे ज्युनियर कॉलेजला शहापूरला, तो पण
काम करायचा. घरडा केमिकल कंपनी डोंबिवलीला तो काम करायचा आणि तो काम करून तो पैसे मिळवायचा. मी पण DMCC कंपनीमध्ये काम करून पैसे मिळवायचो. आम्ही दोघे पैसे कमवून शिक्षण घ्यायचो आणि त्याने पण BEd केलं, MA केलं. आज तोही प्राध्यापक आहे. मी सुद्धा माध्यमिक प्लस ज्युनियर कॉलेजमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी मी काउन्सिलिंग करत होतो एज्युकेशन डिपार्टमेंट थ्रू. जोगेश्वरी शिक्षण विभागाकडून मला काउन्सिलिंगसाठी म्हणजे तज्ज्ञ शिक्षक म्हणून मला मार्गदर्शनासाठी पाठवायचे. त्यावेळेस हे नवीनच आलं होतं सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोहीम. त्या मोहीममध्ये मला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक माझी व्याख्यानं झाली. माझी निवड केली, माझी व्याख्यानं झाली. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना मी एज्युकेशन द्यायचो, म्हणजे त्यांना मार्गदर्शन करायचो विविध विषयावरती. त्यामध्ये अनेक विषय होते, म्हणजे शिष्यवृत्ती, त्याच्यानंतर सामाजिक विषय होते, त्याच्यानंतर अभ्यास कसा करावा, अनेक विषय असे मला दिलेले होते. ते विषय मी त्या ठिकाणी शिकवायचो. असा करत करत माझा हा शैक्षणिक प्रवास पुढे झाला. मी जवळजवळ 14.5 वर्ष शिक्षकी पेशेमध्ये म्हणजे शिक्षक म्हणून मी कार्यरत होतो. 14.5 वर्ष पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम विलेपार्ले मुंबईमध्ये. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पार्ले टिळक किंवा साठे कॉलेज आहे तिकडे तुम्ही शिक्षक म्हणून काम करत होता. नॉर्मली काय असतं ना, आपल्या प्रत्येकाची एक मेंटॅलिटी असते की एक इन्कम सोर्स असावा. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही हे सगळं म्हणजे बिगारी कलर सगळं काम करत करत शिक्षण पूर्ण केलं. तर एक मेंटॅलिटी असते की एक सेफ इन्कम, रेग्युलर इन्कम आपल्या घरी यावं आणि ते तुम्ही 14-15 वर्ष तुम्ही तो करतात. आता याच्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही शिक्षक होतात तेव्हा सगळं सुरळीत चाललं असतं आणि मग लगेच तुम्ही एक कलाटणी घेतली. तुम्ही शिक्षण म्हणजे शिकवायचं सोडलं, म्हणजे शाळेचं जी काही प्राध्यापक म्हणून नोकरी होती ती तुम्ही सोडलीत आणि डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. बरोबर, अगदी बरोबर है ना. तर मग फिल्म इंडस्ट्री का? अच्छा, आता हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारलाय. कॉलेज जीवनापासूनच मला सांस्कृतिक क्षेत्राची एक आवड निर्माण झाली होती. त्यामुळे कॉलेजमध्ये मग गॅदरिंग असो किंवा मग युथ फेस्टिवल असो किंवा एखाद्या निरोप समारंभ असो, मी प्रत्येक काही ना काही ऍक्टिव्हिटी सादर करायचो. गाणं म्हणायचो किंवा नृत्य करायचो किंवा एक 1 ऍक्ट प्ले करायचो, काही ना काहीतरी सादर करत राहायचो कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमधूनच मला वाव मिळालं होतं या सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत. मी अनेक स्पर्धेत भाग घेऊन प्रथम, द्वितीय, तृतीय, आता तुम्ही माझ्याकडे जर पुरस्कार आणि ते मोमेंटो आणि ट्रॉफी पाहाल तर सगळं तुमच्या लक्षात येईल. सगळे सर्टिफिकेट्स माझ्याकडे आहेत त्यावेळी मला मिळालेले. तर अनेक वेळेस मला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळतच गेले आणि मी मिळवत गेलो. ते करत करत मग माझं सांस्कृतिक क्षेत्राकडे जास्त कल निर्माण झाला आणि हळूहळू मग या चित्रपट क्षेत्राकडे वळावं असं माझं पूर्वीपासून दृष्टिकोन होतंच, पण ते मी पूर्ण करत आलो. माझी जी पत्नी आहे प्राध्यापिका मालिनी चंद्रकांत पवार, ती पण MA, MPhil, BEd आहे. ती पण कला क्षेत्रातूनच आहे. सुदैवाने आम्ही दोघेही क्लासमेट, म्हणजे 1 वर्ष ती माझ्या मागे, म्हणजे मी 12वीला असताना ती 11वीला होती. तेव्हापासून आम्ही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एकाच कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही एकाच स्टेजवरती अनेक कार्यक्रम केलेत. मग आम्ही 2002 मध्ये ठरवलं की आपण दोघेही कलाकार आहोत, आपल्याला थोडी कलेची जाण आहे, तर का नाही आपण बंजारा समाजाच्या कलेसाठी काहीतरी करावं. बंजारा असा एक समाज आहे तो कल्चरल दृष्ट्या परिपूर्ण आहे, पण या समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक याला व्यासपीठ मिळालं नसल्यामुळे यांची ही कला ही पडद्याआड राहिली. म्हणून आम्ही विचार केला आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी, त्या समाजाच्या सांस्कृतिक रीतिरिवाजासाठी किंवा सांस्कृतिक परंपरेसाठी का नाही आपण कार्य करावं. तर आम्ही 2003 मध्ये नवलेरी वेतडू या नावाचं एक व्यावसायिक रंगभूमीवर नाटक उभं केलंय. त्याचा पहिला प्रयोग मुंबईच्या दामोदर नाट्यगृहामध्ये झाला. त्याच्यानंतर विष्णुदास भावे, त्याच्यानंतर शिवाजी रंगमंदिर, साहित्य संगमंदिर, मुंबईतल्या अतिशय नावाजलेल्या थिएटरमध्ये म्हणजे नाट्य थिएटरमध्ये आमचे प्रयोग झाले आणि सुदैवाने बंजारा समाजाने सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचे विदर्भात सुद्धा प्रयोग झाले, पुसदला, दारव्याला मोठे प्रयोग झाले, व्यावसायिक प्रयोग झालेत आणि आम्हाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक चांगलं पदार्पणासाठी व्यासपीठ मिळालं. आणखी नाटकाचे एक वैशिष्ट्य सांगतो, प्रत्येक नाटक असो किंवा चित्रपट असो याला सेन्सॉर असणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही जेव्हा व्यावसायिक नाटक करायचं ठरवलं त्यावेळेस आम्हाला सेन्सॉरशिप असणं गरजेचं होतं, सर्टिफिकेट. कारण व्यावसायिक रंगभूमीवर जर प्रयोग करायचा असेल तर नाटक सेन्सॉर असणं खूप गरजेचं आहे. तर मी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य जे मंत्रालयाच्या समोर ऑफिस आहे तिथे मी नाटक सेन्सॉरशिप करायला घेऊन गेलो
आणि स्क्रिप्ट जरी देवनागरीत लिहिलेली होती, पण स्क्रिप्ट ही बंजारा भाषेत लिहिलेली होती. त्यामुळे तिथल्या क्लार्कला, तिथल्या लोकांना ते वाचता यायचं पण समजायचं नाही. मला सरळ सांगितलं की अहो चंद्रकांत, हे नाटक आम्ही सेन्सॉर करू शकणार नाही. म्हटलं का? आम्हाला समजतच नाही म्हणे. मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि सुदैवाने त्यावेळेस त्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अतिशय महान कवी फमू शिंदे सर हे होते आणि त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्यांनी बंजारा समाजाच्या साहित्यिक लोकांची समिती निर्माण केली आणि ते नाटक त्यांनी त्या लोकांना वाचायला लावलं. आणि ते बघा, बंजारा समाजाचं प्रेम बघा, कोणताही भाग न वगळता मला नाटक संपूर्ण सेन्सॉर करून दिलंय. आणि सेन्सॉरशिप ज्या दिवशी माझ्या हातात पत्र पडले, ते सेन्सॉरशिप सर्टिफिकेट पडलं, त्यावेळेस मी एकच विचार केला, आनंदित याच गोष्टीवर झालो की आज आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, त्यामध्ये हे नक्कीच उल्लेख केला जाईल की बंजारा समाजातील पहिले नाटक नवलेरी वेतडू. मला पहिले नाटककार कोण आहे, पहिले लेखक कोण आहे, पहिली निर्मिती कोण आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. तिथे जरी माझं नाव असेल त्याचं श्रेय मी मानत नाही. मला काय पाहिजे होतं की ह्या व्यावसायिक रंगभूमीमध्ये बंजारा हे शब्द असणं गरजेचं होतं. म्हणून मी ते नाटक सेन्सॉर करून घेतलं, कारण येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या समाजातल्या कलाकारांसाठी, गुणी कलाकारांसाठी मी एक खारीचा वाटा उचलला की कुठेतरी हे प्रयोग करून यांना मार्ग मोकळा करायचा. आणि ते सक्सेस झालं. आणि मला फमू शिंदे सरांनी पाठीवर हात कौतुकाची शाबासकीची थाप देऊन मला त्यांनी सांगितलं की तू खूप मोठं काम केलेलं आहे तुझ्या समाजासाठी. तिथून मग मला असं वाटलं की आपण आणखी एक पुढचं पाऊल टाकूया. नाटक झालंय व्यावसायिक रंगभूमीवरती लाईव्ह. आता एक काम करूया, आता चित्रपट क्षेत्रात पदार्पण करूया. पण चित्रपट क्षेत्र हे म्हणावं तेवढं लहान नाहीये. एक तर खर्चिक आहे, मनुष्यबळ, इकॉनॉमिकली, त्याच्यानंतर सगळंच पाठबळ लागतं. आणि हे पेलायचं कसं, आणि कुठलं कन्सेप्ट बाहेर आणायचं, स्टोरी कोणती आणायची. मग आम्ही मिसेस आणि आम्ही वारंवार चर्चा करायचो. मग एक दिवस मी, माझी मिसेस, माझे सासरे, माझे मेवणे, आम्ही सगळ्यांनी बसून डिसिजन घेतलं की काहीतरी एक स्टोरी आपण आणायची. मग मी त्यांना म्हटलं, बघा, बंजारा समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे, आपण मानतो, लोकांनी पण मानलं पाहिजे, इतर समाजाने मानलं पाहिजे. आपण जोपर्यंत प्रेझेंट करणार नाही तोपर्यंत मानणार नाही. आपल्याला हळूहळू प्रेझेंट करावं लागेल. तर मग बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल आहेत. का नाही आपण संत सेवालालांचाच इतिहास बाहेर आणूया, त्यांच्यावर चित्रपट बनवूया. कारण बंजारा समाजातील संत सेवालाल आराध्य दैवत आहेत 18व्या शतकातले. 18व्या शतकातले संत तुकाराम हे सगळ्यांना परिचित आहेत, पण संत सेवालाल परिचित आहेत का? मग आपण संत सेवालाल पण परिचित करण्यासाठी आपल्याला काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. मग मी विचार केला की ह्यांच्या जीवनावरती आपण चित्रपट करायचा. धाडस आहे. अनेक लोकांना समजेल, उमजेल, काय माहिती पडेल माहिती नाही, कारण अनेक लोकांना वेगवेगळ्या अँगलनी त्यांची स्टोरी माहिती आहे. कुठे अंधश्रद्धा आहे, तर कुठे क्रांतिकारी आहे, कुठे अमृतवाणी आहे त्यांची प्रवचनातून, त्यांच्या संत वचनातून. तर लोकांना वेगवेगळ्या अँगलनी संत सेवालाल माहिती आहे. तर आपल्याला आणताना थोडासा लोकांचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण संत सेवालाल हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. लोकांनी त्यांना संत म्हटलेलं आहे, लोकांनी त्यांना संत पदवी दिलेली आहे. आणि ते विशेष म्हणजे त्यांचे संत वचन आज खरे ठरत आहेत. अनेक संत वचन आहेत. उदाहरणादाखल सांगेल, रपिया कटोरो पाणी वकी, म्हणजे आज 1 रुपयाला 1 कटोरं पाणी विकलं जाईल हे सत्य आहे. आपण बिस्लेरी घेतो 20 रुपयाची, असे अनेक आहेत. मग त्यांच्या जीवनचरित्रावरती आम्ही एक स्टोरी क्रिएट केली आणि संत सेवालाल या टायटलने आम्ही तो चित्रपट तयार करण्याचं ठरवलं. आणि आज गर्वाने सांगू इच्छितो, अनुप जलोटा, भारत भजन सम्राट ज्यांना आपण म्हणतोय, अनुप जलोटाने सेवालाल दर्शन सेवा भया दर्शन हे गाणं गायलं. असं ऐकल्यानंतर वाटतं मी आता प्रोड्युसर आहे, मी त्याचं जास्त करून मी उहापोह करू शकत नाही किंवा गुणगान करू शकत नाही. परंतु लोक ऐकूनच सांगतात मला की अहो तुम्ही एवढ्या मोठ्या गायकांना गायला लावलं बंजारा भाषेत. त्याच्यानंतर कविता कृष्णमूर्ती, त्याच्यानंतर सुरेश वाडकर आहेत. सुरेश वाडकरनी पण खूप छान गाणं गायलेलं आहे. बापूतारा नामेरे जय जयकार, शिवातारे नामेरे जय जयकार. सुदेश भोसलेंनी चांगलं गाणं गायलेलं आहे, बंजारा बंजारा. सुदेश भोसलेंनी जे गाणं गायलेलं आहे, सुदेश भोसलेजींनी, ते त्याच मी खरं त्यांच्यासाठी क्यू ट्रॅक म्हणून बंजारा बंजारा हे गाणं गायलं होतं त्यांच्यासाठी. आणि मी त्यांना ते ऐकवलं होतं आणि दोन्ही गाणी आम्ही रेकॉर्ड केली, माझं पण त्यांचं पण.
पण सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की सर तुमचा आवाज एक फोक सॉन्ग सारखा वाटतो, तर चित्रपटामध्ये तुमचा आवाज ठेवूया. मी त्यांना विनंती केली सगळ्यांना, टेक्निकल लोकांना, की अरे म्हटलं ते एवढे मोठे गायक आहेत, त्यांचाच आवाज राहू द्या चित्रपटामध्ये, बरं वाटेल. त्यांचा आवाज आपण म्हणे CD मध्ये घेऊया, खूप चांगला आवाज आहे त्यांचा, पण आपल्याला फोक पण पाहिजे म्हणे एखादं गाणं. मग माझा आवाज चित्रपटामध्ये माझा आवाज ठेवला आणि CD मध्ये, ऑडिओ CD मध्ये सुदेश भोसलेजींचा पण आम्ही आवाज ठेवलेला आहे, कारण तेवढंच गाणं त्यांचं माझ्यापेक्षा 100 पट चांगलं आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. जेव्हा मी चित्रपट तयार केला, सेम नाटकाचा अनुभव मला तिथेही आला. बंजारा स्क्रिप्ट, मी सेन्सॉरशिपला जेव्हा स्क्रिप्ट सबमिशन केली तिथेही मला तीच अडचण झाली की बंजारा भाषेत स्क्रिप्ट असल्यामुळे ही आम्हाला सेन्सॉर करणं कठीण जाते. मी त्यांना बोललो मला मग असं लिहून द्या की बाबा विदाऊट सेन्सॉरशिपचा तुम्ही पिक्चर चालवू शकता, थिएटरमध्ये लावू शकता, मल्टिप्लेक्समध्ये या सिंगल स्क्रीनमध्ये तुम्ही लावू शकता, असं लिहून द्या. मी तोच तिथेच लावतो, पहिलं सेन्सॉरशिपच्या जागी मी हे लावून देतो, संपलं काम. नाही असं नाही करू शकत म्हणे तुम्ही, सेन्सॉर तर करावं लागेल. मग म्हटलं मला कुठे जावं लागेल हे सांगा. महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिपचं ऑफिस आहे मुंबईमध्ये वाळकेश्वरला, तिकडे गेलो, तिथंच ही सगळी घटना. मग म्हटलं इथून कुठे दिल्लीला जाऊ का, मग कुठल्या राज्यात जाऊ ते सांगा, मी तिकडे जातो. चित्रपट तर व्यावसायिक आहे, चित्रपट तर मी व्यावसायिक रूपात पूर्ण केलेला आहे आणि तो पिक्चर सेन्सॉरशिप होऊन लोकांपर्यंत जावं अशी इच्छा. तर तिथेही मला तीच अडचण आली, कारण एक काय ही बंजारा म्हणजेच गोरमाटी बोली भाषा आम्ही म्हणतो बऱ्याच ठिकाणी, तर ही बोली भाषा आहे, ही प्रमाणित भाषा नाही आहे. त्यामुळे या भाषेचं स्वतंत्र राज्य नाही आहे. परंतु संपूर्ण भारतभर पसरलेला बंजारा समाज असतानाही बंजारा भाषेचं एक कुठेही त्याला प्रमाणित भाषा म्हणून उल्लेख नाही आहे किंवा स्वतंत्र राज्य नाही आहे. त्यामुळे मी कुठे जाऊ हा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला होता. त्यामुळे मी सदर त्या ठिकाणी जेही काही प्रमुख व्यक्ती त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं मी असं असं. तर ते म्हणे ठीक आहे आम्ही विचार करतो. मग त्यांनी ती समिती नेमली आणि समिती नेमून संत सेवालाल हा चित्रपट मुंबईमध्ये कुलाबामध्ये एका थिएटरमध्ये मी लावला. त्यांनी तो चित्रपट संपूर्ण पाहिला आणि चित्रपट सेन्सॉर केला. तिथेही कोणताही भाग न वगळता त्यांनी चित्रपट मला सेन्सॉरशिप पत्र दिलं, मला यू सर्टिफिकेट मिळालं त्या ठिकाणी. आणि खास करून म्हणजे आज तुम्ही जर इंटरनेटवर पाहाल तर सेन्सॉरशिपमध्ये बंजारा भाषेला एक दर्जा मिळाला. पण त्यात चंद्रकांत पवार सर हे दिसतातही आम्हाला, म्हणजे त्या चित्रपटात तुम्ही ऍक्टिंग सुद्धा केली. येस येस येस. आणि तो छोटा रोल आहे तुमचा, पण तुम्ही ते केलेले आहेत. आता हे सगळं केलं तुम्ही, एवढी खटाटोप केलीत आणि खूप मेहनत केली. अख्ख्या भारतापुढे बंजारा हे एक नाव लोकांना समजावं, कळावं, ही ताकद तुम्ही दाखवलीत. आणि त्याचं पावती म्हणून तुम्हाला अवॉर्ड्स मिळाले, म्हणजे बंजारा भूषण म्हणा. आणि जिथे जिथे तुम्ही जाता त्या सर्व ठिकाणी लोकांनी तुम्हाला दिलेलं प्रेम आणि आदर सत्कार ह्याच्याने सन्मान. पण तुम्ही इथेच थांबला नाही. तुम्ही फिल्म व्यतिरिक्त बंजारा समाजासाठी, मी म्हणेन फक्त बंजारा नको आपण इथे उल्लेख करूया, पण अखंड म्हणजे तुम्हाला आजूबाजूचे जे काय तुमच्या सोबत जोडले गेलेत त्या सर्वांसाठी, म्हणजे अगदी रात्री 2 वाजता फोन केला तरी पण पवार सर तयार असतात आणि सकाळी 4 वाजता केला तरी. तर मग समाजासाठी एवढं तुम्ही जसं आता म्हणालात की समाजाचं मी काहीतरी देणं लागतो वगैरे, पण एवढं देणं लागतं की आपण आपला परिवार त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही देत आपण समाजासाठी काय करावं. तर मग ही तेवढी प्रवृत्ती का निर्माण का झाली? त्याचं एक कारण आहे. बेसिकली माझी पत्नी सुद्धा प्राध्यापिका आणि ती पण सर्वसाधारण घराण्यातूनच आलेली. आणि मी तर सांगितलंय शिक्षकी पेशेतून पुढे आलेलो. आता हे करत असताना घर परिवार हा तिने सांभाळण्याची जबाबदारी उचलली. तिच्या पगारावर आमचा घर परिवार चालतो. सामाजिक हेतू जोपासता मला जशी अनेक लोकांनी मदत केलेली आहे, अनेक लोक आहेत त्यांची नावं घ्याल तर खूप नावं आहेत. ह्या लोकांचं मी आयुष्यात कधी ऋण फेडू शकणार नाहीये. प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटतो, मी धन्यवाद म्हणतोय, माझ्याकडून जेवढं त्यांना परतफेड होईल तेवढं परतफेड करतोय. हे समाजाचं प्रेम आहे, हे समाजाचं ऋण आहे. ते मी आयुष्यात मी आणि माझी पत्नी किंवा माझं कुटुंब हे कधीही फेडू शकणार नाही आम्ही समाजाचं ऋण. आणि मला फेडायचं नाही. त्याचं कारण मला ह्या समाजाच्या प्रेमाच्या या ऋणात आयुष्यभर राहायचं आहे आणि मला समाजासाठी असे कार्य करत राहायचं आहे. ज्यांनी आपल्यासाठी मदत केली मग आपण दुसऱ्यासाठी मदत काय करावी नाही. कारण आपल्याला सुद्धा कोणीतरी दिलेलं आहे, मग आपण सुद्धा कोणी देण्यासाठी आपला हात पुढे आले पाहिजे. यासाठी ह्या प्रामाणिक हेतूने ह्या वृत्तीने मलाही वाटतं की
मग तो कुठल्याही समाजाचा असो. मग बंजारात असायला पाहिजे असं काही नाही, कारण मदत ही एका समाजातील लोकांनाच त्याची आवश्यकता आहे असं काही नाही. प्रत्येक समाजातल्या लोकांना आवश्यकता आहे, मग तो कुठल्याही समाजाचा असो. सामाजिक मी आता मग हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, बंजारा किंवा आदिवासी किंवा बौद्ध, कोण पण असो, कोणत्याही समाजातला असो, मग मराठा असो, कोण पण असो, ह्या सगळ्या लोकांना मला जेवढं पॉसिबिलिटी आहे, मला जेवढ्या पद्धतीने मदत करता येईल त्या लोकांना मदत करावी अशी माझी मनोमनी इच्छा असते आणि मी करतोय. सुदैवाने पुन्हा एकदा सांगेन, खरं हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो आपल्या अर्धांगिनीचा, आपल्या पत्नीचा, जे आपल्या पाठीशी की नाही आपल्या बरोबरीने असते, आणि तिचंही मला तेवढंच सहयोग आजपर्यंत लाभत आलेला आहे, पुढे लाभणार आहे. म्हणून हे सगळं करतोय मी. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, माझ्या आप्तेष्टांचा आशीर्वाद आहे, माझ्या नातेवाईकांचा आशीर्वाद आहे, माझ्या अब्द्या थोर संत मंडळींचा माझ्या आशीर्वाद आहे. म्हणून मी हे सगळं पुढे करत आलोय आणि करत राहणार आहे, आणि मी करत राहावं अशी माझी परमेश्वरांचरणी एकच प्रार्थना आहे. आता हे सगळं झालं, म्हणजे नाटक झालं, बंजारा फिल्म झाली, बंजारा नावाला एक मोठं तुम्ही एक स्थान मिळवून दिलं. आता पुढचे गोल्स काय आहेत? म्हणजे सगळ्यात आता पुढचं गोल एक आहे, माझं पहिलं आद्य कर्तव्य ज्याला म्हणतो आपण कौटुंबिक दृष्ट्या, माझ्या मुलांचं शिक्षण. माझी मुलगी स्नेहल, ती MBA फार्माटेक करते, 4थ्या वर्षाला आहे. तिचं शिक्षण पूर्ण करून तिलाही व्यावसायिक स्वरूपात पुढे आणून तिच्या हातून अनेक रोजगार उपलब्ध व्हावा अनेक लोकांसाठी, हा माझा एक प्रयत्न आहे. त्याच्यानंतर माझा मुलगा यश, जो आता 11वीला शिकतो, तो फुटबॉल प्लेयर आहे, तोही पुढे मोठा व्हावा, समाजाचं नाव व्हावं, देशाचं नाव करावं, यासाठी माझा त्याला पूर्णतः सपोर्ट राहणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सामाजिक हेतूने जर तुम्ही बोलाल तर बंजारा TV चॅनल आणून अनेक कलाकारांना काम देणे, अनेक समाजातल्या अनेक कल्चरल भूमिकेला वाव देणे किंवा वाचा फोडणे, यासाठी मला एक TV चॅनल आणायचं आहे. तेवढं माझं स्वप्न आहे. मग ते ऑनलाईन आणि लाईव्ह जे मला प्रयत्नशील राहील, शक्य होईल ते मी आणणार आहे. त्याच्यानंतर सोशियल ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या विविध संघटनामार्फत मला सोशियल ॲक्टिव्हिटीज करत राहायचं आहे. माझा आणखी एक महत्त्वाचा जो गोल राहील तो अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. मी शिक्षणासाठी जे वन भटकलो आहे, मी जे प्राथमिक ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत मी जवळजवळ मी आयुष्याचे 12 वर्ष हे वसतिगृहात राहिलो, आणि अनेक आता सगळेच वसतिगृह हे स्टँडर्ड होते असं म्हणता येणार नाही किंवा वाईट होते हे म्हणता येणार नाही, पण सर्वसाधारणतून वसतिगृहात राहून मी शिक्षण पूर्ण केलंय. माझ्या पाठीशी पण अनेक अशी संख्या आहे शिक्षण घेणाऱ्यांची, ज्यांना शिक्षणापासून वंचित आहेत. ह्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. माझी आई आज 80-85 वर्षाची आहे, वृद्ध आहे. आम्हाला खूप पाठिंबा असतो, आईचा सपोर्ट असतो, नेहमी पाठीवर हात कौतुकाची थाप असते, आशीर्वाद असतात. असे अनेक मी वावरतोय समाजामध्ये, अनेक ठिकाणी जातोय, गाव तांड्यात जातो, शहरात जातो. अनेक वृद्ध लोक आहेत, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष दोघे आले, तर मी पाहतोय त्यांच्या हलाखीचे दिवस. त्यासाठी मला कुठेतरी एक वृद्धाश्रम म्हणून त्यांना अलिप्त नाही, तर एक घरेलू प्रकारचं वृद्धाश्रम कसं मला स्थापन करता येईल, जिथे त्यांना असं वाटेल की नाही मी माझ्या घरात आहे, माझ्या परिवारात आहे, माझ्यासारख्या परिवाराला सोबत घेऊन राहणे आणि इतर परिवारांना त्यांना जोडणे, त्यांनाही तसेच मार्गदर्शन करणे, हा माझा एक पुढचा पैलू आहे. असे अनेक आहे. सगळ्याच पैलू मी पूर्ण करू शकेल की नाही, पण प्रयत्न मात्र सगळ्याच पैलूला करणार आहे, हात घालतोय मी त्या पैलूला. सर, मी तुम्हाला तुमचं गोल काय हे विचारलं, आणि तुम्ही सुरू केलात, म्हणजे अर्थात तुम्ही सुरू केलं तुमच्या घरापासून, पण तुम्ही लहान मुलांच्या शिक्षणापासून ते अगदी वृद्धाश्रमापर्यंत गेलात. एवढे सगळे गोल असून तुमचे बाकी आहेत. एवढे सगळे, म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला गोल म्हणतो तर तुम्ही एका गोष्टीवरती थांबू शकला असतात की मला मुलांसाठी हे करायचंय, तरुणांसाठी हे करायचंय, किंवा पण तुम्हाला अजून, म्हणजे जे मला म्हणायचं ते असं आहे की अजूनही तुमच्या आतमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही आतापर्यंत जे केलं ते नो डाऊट खूप वाखाणण्याजोगी होतं, आणि तुम्ही त्या सगळ्या लेवलवरती सक्सेसफुली म्हणजे पार केल्यात त्या सगळ्या गोष्टी. आय होप, म्हणजे आणि माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर सतत असतील की हे जे काय तुम्ही विचार करताय, जसं तुम्ही म्हणाल की तुम्हाला माहित नाही की तुम्ही नाही, मी आणखी एक गोल तुम्हाला, मी जे प्रत्यक्ष आणलेलं आहे ते गोल सांगून देतो तुम्हाला. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही बोलाल सर एवढं सगळं तुम्हाला एकट्यानं कसं शक्य आहे? हे शक्य आहे.
यासाठी एक प्लॅनिंग लागते. आता तुम्ही मला जर ह्या सगळ्या बाबतीत विचाराल तर माझी प्राथमिक बाजू पूर्ण झालेल्या आहेत, काही बऱ्याच प्राथमिक बाजू मी पूर्ण केलेल्या आहेत. प्रॅक्टिकली मी तुम्हाला लाईव्हली दाखवू शकतो की हे मी जे बोललोय त्याची ही प्राथमिक बाजू आहे. हे बघा, इथे उदाहरण दाखल इथे हे केलेलं आहे, इथे हे केलेलं आहे. त्याची पहिली पायरी आहे. शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्यांसाठी पण मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत, ज्या माझ्या गाव तांड्यामध्ये जेव्हा मी एक कार्यक्रम घेतला, हजारो लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्या लोकांचं स्वप्न मला त्यावेळेस दिसून आलं. आणि आज जर मी गावी गेलो ना तर मी शेतकऱ्यांना मला कशी मदत करता येईल, मी एखाद्या शेतामध्ये म्हणजे विहीर कशी खणता येईल, त्याला काय योजना सरकारच्या आहेत, त्याच्यानंतर त्यांना पाईपलाईन कशी प्राप्त करून देता येईल, त्याच्यासाठी काय योजना आहेत, त्या योजनेची पुस्तकं मी माझ्या गावामध्ये एक छोटीशी जागा घेतलेली आहे. त्या ठिकाणी मी वाचनालय आणि इंटरनेटद्वारे प्रशिक्षण केंद्र मी ऑलरेडी संगणक वगैरे सगळं खेडेगावात घेऊन गेलो आहे आणि त्या जागेवरती मांडणी करायची आहे. शेतकऱ्यांसाठी पण मला खूप काही करायचं आहे आणि मी करत राहणार आहे. आणि माणूस एकटा जरी असेल ना, जर त्याच्या सभोवताली अनेक लोक जर सपोर्टिंगला असेल तर तो अनेक बाबी पूर्ण करू शकतो, याची मला जाण आहे. एक माणूस एकच कार्य करू शकतो असं काही नाही आहे. एक माणूस जर अनेक बाबीने जर पूर्ण असेल किंवा परिपूर्ण असेल आणि त्याच्याकडे तशी व्यवस्थापन असेल तर तो अनेक गोष्टी करू शकतो. हे मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत आणि हे मी करत आहे आणि केलेल्या पण आहेत. तुम्ही ज्या काय गोष्टी विचार करतात आणि जसं तुम्ही म्हणालात की एक माणूस या सगळ्या गोष्टी करू शकतो, फक्त त्याची व्यवस्थित योजना असायला पाहिजे आणि तेवढी जिद्द असायला पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत जो तुमचा प्रवास होता आणि जे काय अचीव तुम्ही केलेत त्याच्यावरून मला 100% खात्री वाटते की तुम्ही जे काय योजना आखल्या आहेत स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी, स्वतःच आखलेल्या योजना दुसऱ्यांसाठी, त्या 100% पूर्ण होतील आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. कोलोनोस्कोपीमध्ये कळलं की माझ्या मोठ्या आतड्याला फेअरली मोठा ट्यूमर आहे. सो ते इनिशियली ट्यूमर हा डॉक्टरांनी ठरवलेलं की एक मोठ्या आतड्याचा 40% भाग काढून चालणार होतं. पण मग जेव्हा माझं ॲक्च्युअल टेबलला ऑपरेशनच्या वेळेला त्यांनी डिसिजन घेतला की माझं कंप्लीट मोठं आतडं काढायला हवं. सो त्यानुसार आता मला कंप्लीट मोठं आतडं माझ्या शरीरात नाही आहे. मला मुली फार आवडतात आणि मग एखाद्या मुलीचं भवितव्य आपण आपल्या हाताने जर घडवू शकत असू तर का असं करू नये.